गरीबी से निकलकर सपनों को उड़ान देने की एक प्रेरणादायक कहानी सामने आई है। वर्धा के हिंगन घाट से, जहां किसानों के बच्चों ने मेहनत, जिद और हौसले के दम पर नवोदय जैसे कठिन परीक्षा में सफलता हासिल कर इतिहास रच दिया है। एकूणच ग्रामीण भागातील विद्यार्थी या शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे। ग्रामीण मुलांमध्ये प्रतिभा भरपूर असते, फक्त त्यांना गरज असते एक संधीची, योग्य मार्गदर्शनाची। जर त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते मुलं कॉन्व्हेंटपेक्षाही मोठं यश संपादन करू शकतात, हे आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाने दिसत आहे। मी पालकांना यावेळेस एकच आवाहन करेल की शाळेतील शिक्षक जे तुमच्या पाल्यांसाठी जी काही काळजी करतात, जो अभ्यास देतात, तो अभ्यास तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपला मुलगा घरी अभ्यास करतो काय, तो घरी आल्यानंतर काय करतो, याबाबत थोडी जर आपण दक्षता बाळगली तर आपले विद्यार्थी नक्कीच यश प्राप्त करतील। जर तुमच्या मुलांमध्ये जर तुम्हाला काही आढळत असेल, काही चुकत असेल, तर त्यासाठी आपण शिक्षकांशी संपर्क केला पाहिजे। म्हणून मी पालकांना असं आवाहन करेल की तुमच्या मुलांचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या तुम्ही थोडे संपर्कात राहा आणि विचारांचं आदान प्रदान करा। जांगोना जिला परिषद स्कूल के 9 विद्यार्थियों ने इस साल नवोदय का दरवाजा खोलते हुए पूरे क्षेत्र का नाम रोशन कर दिया है। कड़ी मेहनत, बड़े सपने और संघर्ष से लड़ने का जज्बा, यही पहचान बन गई है हिंगनघाट के जांगोना उच्च माध्यमिक की। जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों, जहां इस वर्ष 9 विद्यार्थियों ने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा में सफलता हासिल कर एक नई मिसाल कायम की। असं आहे, म्हणजे आमच्या शाळेचा जवळपास दरवर्षीची परंपरा आहे 3-4, परंतु यावर्षी तब्बल 9, मला वाटते महाराष्ट्रातली कदाचित ही पहिली घटना असेल की एका छोट्याशा खेड्यातून, छोट्याशा गावातून, आमच्या जांगोना गावामधून तब्बल 9 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेतून नवोदयकरता पात्र झालेले आहे। आणि हे खूप मोठं यश आहे। आणि याचं सर्वात म्हणजे आपण म्हणू आमचे जे मॅन ऑफ द मॅच आहे हे आमचे श्री गणेश नवघरे सर यांची जी अफाट मेहनत आहे, म्हणजे रविवार असो, सुट्टीच्या दिवशी असो, मुलांना प्रत्येक क्षेत्रात शिक्षण असो, क्रीडा स्पर्धेत असो, तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर जे खो खो स्पर्धेत आमच्या आर्थिक तंगी से जूझते किसान परिवारों के इन बच्चों ने यह साबित कर दिया कि हालात चाहे जैसे भी हो, अगर हौसले बुलंद हो तो सफलता जरूर मिलती है। सीमित संसाधनों और कम सुविधाओं के बावजूद इन छात्रों ने दिन रात मेहनत कर अपने सपनों को साकार किया। नवोदय प्रवेश परीक्षा देश की सबसे कठिन परीक्षाओं में मानी जाती है, जिसमें लाखों विद्यार्थी हिस्सा लेते हैं, लेकिन जांगोना स्कूल के 9 छात्रों ने इस चुनौती को पार कर अपनी काबिलियत का लोहा मनवाया है। इस सफलता के पीछे शिक्षकों की मेहनत भी उतनी ही अहम रही। मला खूप आनंद होतो। मी नवोदय परीक्षेसाठी पात्र झालेली आहे। मी याचे पूर्ण श्रेय माझे शिक्षक श्री गणेश नवघरे सर यांना देते व यांनी माझ्याकडून खूप अभ्यास करून घेतला व सुट्टीच्या दिवशी पण शाळेत बोलवून मी सकाळी 5 वाजता उठून ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करायची व 8 ते 9:30 पर्यंत अभ्यास करायची व 10 वाजता शाळेत यायची व 11 ते 5 वाजेपर्यंत नवघरे सरांनी माझ्याकडून खूप अभ्यास करून घेतला, म्हणून मला हे यश प्राप्त झाले। माझे नाव निकुंज संदीप धाडवे आहे। मी सकाळी 5 वाजता उठायचो आणि 5 ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करायचो। मग 7 झाली की मग ब्रेकफास्ट केल्यानंतर 8 ते पुन्हा 9:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचो। मग शाळेत 10 वाजता यायचो। 11 ते पुन्हा 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचो। शाळेत सर आमच्याकडून सराव पेपर, शाळेचा सगळा अभ्यास करून घ्यायचे। 6 वाजता आम्ही घरी जायचो। मग 6 वाजता घरी गेल्यावर 6 ते पुन्हा 11 वाजेपर्यंत आम्ही घरी सराव करायचो आणि अभ्यास करायचो। विशेष कक्षाएं, टेस्ट सीरीज और व्यक्तिगत मार्गदर्शन के जरिए विद्यार्थियों को हर स्तर पर तैयार किया गया। मी नरेश विठ्ठल चौधरी, मुख्याध्यापक, जांगोना। मागणी म्हणजे काय नाही, आम्हाला शासनाने आता 1 ते 8 वर्ग या ठिकाणी आहे, 114 विद्यार्थी आहे। तर आम्हाला शिक्षकाची जर मागणी आहे, हे आमची हे अतिरिक्त वर्षभर झालं तरी आम्हाला अजून पण शिक्षण संपत आलं तरी अजून मिळालेलं नाही आहे। तरी पण आम्ही ज्या 4 जण आहोत, 4 जणांमध्ये आम्ही शाळा व्यवस्थित चालवतो आणि आमचे यश आहे तुमच्यासमोर आहे। 9 विद्यार्थी आमचे नवोदयला पात्र झालेले आहे। हे आमचं यशाचं म्हणजे आमची टीम आहे, सर्व सहकार्य आणि शाळा व्यवस्थापन सहकार्य आणि गावातील लोकांचं सहकार्य, बस एवढं सांगू शकतो।
जांगोना स्कूल की यह उपलब्धि सिर्फ एक सफलता नहीं बल्कि ग्रामीण क्षेत्र के हजारों बच्चों के लिए उम्मीद की नई किरण है, जो यह संदेश देती है कि सपने बड़े हो और मेहनत सच्ची हो तो कोई भी मंजिल दूर नहीं। हिंगनघाट से संवाददाता रवि येणोरकर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।